नमस्कार. किचन बाय एम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे. त्याच्यासाठी घरोघरी बनतात आहे मोदक. तर मी पण बनवणार आहे मोदक. मी तळणीचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी मी एका भांड्यात 2 चमच रवा घेतला, 2 चमच मैदा घेतला आणि 1 चमच तूप घालून घेतलं. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि हे तूप सगळ्या मिश्रणाला असं चोळून लावून घ्यायचं. चांगलं चोळून लावायचं. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून भिजवून घेतलं. थोडंसं मिश्रण सैलसरच भिजवलं, कारण रवा असल्यामुळे ते परत घट्ट होऊन जातं. नंतर ते झाकून ठेवलं. इकडे एका मिक्सरच्या भांड्यात फ्राय केलेली बदाम टाकली, थोडासा खोबरा किस टाकला आणि मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला. तिकडे पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आणि आपल्याला पाहिजे तेवढा किसलेला गूळ घालून घ्यायचा. त्याच्यानंतर ही वितळेपर्यंत होऊ दिले आहे. नंतर वाटलेलं मिश्रण याच्यामध्ये टाकून परत थोडंसं फिरवून घेतलं. जास्त घट्ट नाही करायचं, नाहीतर थंड झाल्यावर ते कडक होऊन जाईल, म्हणून थोडंसंच होऊ द्यायचं. नंतर तिकडे आपण जे मिश्रण भिजून घेतलं होतं पीठ, त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आणि छोट्या छोट्या स्पारा लाटून घेतले, कारण मला एकदम छोटे छोटे पिटुकले मोदक तयार करायचे आहेत. हे बघा, असे छान सुंदर छोटे छोटे मोदक तयार होतात. तिकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे मोदक टाकून तळून घेतलेले आहे. आपले हे मोदक खूपच छान खस्ता बनतात आहे आणि एकदम खरपूस बनतात आहे. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.